खूप खूप वर्षांपूर्वी टोमॅटो आपल्या भारतात किंवा युरोपमध्ये नव्हता. त्याचा जन्म दक्षिण अमेरिका खंडातील पेरू आणि इक्वेडोर या देशांमध्ये झाला. तिथले लोक हजारो वर्षांपासून टोमॅटो खात होते. त्यानंतर स्पेनचे काही धाडसी खलाशी जहाजातून जग फिरायला निघाले. ते अमेरिकेत पोहोचले आणि तिथे त्यांना हे लाल लाल रंगाचे फळं दिसले. त्यांना ते खूप आवडले आणि त्यांनी त्याची काही बियाणे आपल्यासोबत युरोपमध्ये आणली. पण युरोपमधील लोक सुरुवातीला टोमॅटोला खूप घाबरायचे. त्यांना वाटायचे की हे एक विषारी फळ आहे. त्यामुळे ते टोमॅटो खात नसत, फक्त शोभेसाठी आपल्या बागेत लावत. हळूहळू इटलीसारख्या देशांतील लोकांनी त्याला खाण्यास सुरुवात केली आणि मग सगळ्या जगाला टोमॅटोची चव आवडली. आता आपण त्या मुख्य प्रश्नाकडे येऊया की टोमॅटोला भाजी कधी मानले गेले. ही गोष्ट आहे 1893 सालची, अमेरिकेतील. त्या काळात अमेरिकेत एक नियम होता. जर कोणी बाहेरच्या देशातून भाजीपाला आयात केला तर त्याला सरकारला कर म्हणजे टॅक्स द्यावा लागायचा. पण फळांवर कोणताही कर नव्हता. एका मोठ्या व्यापाऱ्यांचे कुटुंब होते ज्यांचे नाव होते निक्स. ते जहाजातून भरपूर टोमॅटो आयात करायचे. जेव्हा सरकारने त्यांच्याकडून टोमॅटोवर भाजी म्हणून कर मागितला तेव्हा ते म्हणाले, अहो थांबा, आम्ही कर देणार नाही. वनस्पतीशास्त्रानुसार टोमॅटो एक फळ आहे, कारण त्याला फूल येते आणि त्याच्यात बिया असतात. त्यामुळे आम्ही फळावर का कर द्यायचा? सरकारचे अधिकारी म्हणाले, नाही, लोक टोमॅटो गोड फळांसारखं खात नाहीत. ते त्याचा वापर जेवणात, भाजीमध्ये किंवा आमटीत करतात. त्यामुळे तो एक भाजीपाला आहे आणि तुम्हाला कर द्यावाच लागेल. सुरू झाले मोठे भांडण. हे भांडण इतके वाढले की प्रकरण अमेरिकेच्या सर्वात मोठ्या न्यायालयात पोचले. न्यायालयासमोर दोन्ही बाजूंनी आपले म्हणणे मांडले. निक्स कुटुंबाच्या वकिलांनी डिक्शनरीमधून फळ आणि भाजी यांच्या शास्त्रीय व्याख्या वाचून दाखवल्या. शेवटी न्यायाधीशांनी एक खूप महत्वाचा आणि मजेशीर निर्णय दिला. ते म्हणाले, हे खरं आहे की विज्ञानाच्या दृष्टीने टोमॅटो एक फळ आहे, पण बाजारात, स्वयंपाकघरात आणि जेवणाच्या टेबलावर लोक त्याचा वापर भाजी म्हणूनच करतात. कुणीही टोमॅटोला सफरचंद किंवा केळीसारखं खात नाही. त्यामुळे कायद्याच्या आणि व्यापाराच्या दृष्टीने आम्ही टोमॅटोला भाजी मानणार आहोत. आणि त्या दिवसानंतर कायद्यानुसार टोमॅटोला भाजी म्हणून ओळख मिळाली आणि त्या व्यापाऱ्यांना कर भरावा लागला. टोमॅटोचा जन्म दक्षिण अमेरिकेत झाला. विज्ञानानुसार टोमॅटो एक फळ आहे, कारण त्याला बिया असतात. भाजी का बनला? सुमारे 130 वर्षांपूर्वी अमेरिकेत करावरून एक मोठे भांडण झाले. न्यायाधीशांनी निर्णय दिला की जरी तो विज्ञानानुसार फळ असला तरी आपण त्याचा वापर भाजीसारखा करतो, म्हणून कायद्यानुसार तो भाजी आहे. म्हणून टोमॅटो हा असा एक हिरो आहे जो आहे फळ पण काम करतो भाजीचं. मग मुलांनो, आता तुम्हाला कळलं ना टोमॅटो फळ आहे की भाजी? तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? जर आवडली असेल तर अशाच नवीन आणि मजेदार गोष्टींसाठी कथा जीवनाची चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा.